नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं चॅनल ट्रॅकिंगवर आपलं स्वागत आहे। मी आहे माझ्या सासरवाडीत म्हणजेच तमिळनाडूत आणि तमिळनाडूतलं सह्याद्रीच्या कुशीत असलेलं एक ठिकाण पाहायला आपण इथे आलोय। दक्षिण भारत ओळखलं जातं इथल्या मंदिरांसाठीच, तर इथेही एक मंदिर आहे, पापनासम असं या ठिकाणाचं नाव आहे। मंदिर तर हे आपण पाहणारच आहोत आणि हा तमिळनाडूतला सह्याद्री कसा आहे आणि ते आपण काय काय पाहू शकतो हेही या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत राहा। माझी सासरवाडी तिरुनेलवेली शहराजवळ आहे। शहरापासून पापनासम 60 किलोमीटर अंतरावर आहे। या मिनी बसमध्ये बसून पहिल्या प्रहरी पूर्ण कुटुंब आणि नातेवाईक शंकर पार्वतीच्या दर्शनासाठी स्वार झालेला असतो। नोव्हेंबर ते जानेवारी हे तसे इथले पावसाळी महिने। आपल्यासारखा मुसळधार पाऊस इथे क्वचितच, पण आम्ही भेट देत असलेला भाग डोंगराळ असल्याने पाऊस अपेक्षित होता। मंदिराचं गोपुरम पाहताय तुम्ही आणि मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी बरेच जण इथल्या नदीत स्नान घेतात। ताम्रवर्णी अशा या नदीचं नाव आहे आणि नदीचं उगमस्थान इथूनच आहे, म्हणजे डोंगरातून वाहणारी 3 धबधब्यापासून ही नदी बनते आणि तमिळनाडूतील ही एकमेव अशी नदी आहे जी कधीही 12 महिनेही ज्यात पाणी असतं, म्हणजे जी वाहत असते। मंदिराचा थोडक्यात इतिहास असा की पांड्या राजवंशातील चंद्रकुल पांड्यांनी मूळ मंदिर उभारले। नंतरच्या काळात विजयनगर आणि नायक राजांनी यात भर घातली। तर प्रचलित पौराणिक कथा अशी की शिव पार्वतीच्या लग्न सोहळ्याला एवढी जास्त गर्दी झाली होती की गर्दीमुळे अगस्त्य ऋषींना तो लग्न सोहळा पाहता आला नाही। त्यामुळे त्यांनी या ठिकाणी येऊन शंकराची प्रार्थना केली व शंकर महादेव त्यांना प्रसन्न झाले। दर्शन झालेलं आहे, तर आता इथून आम्ही पुढे चाललो। सध्या पोटाला भूक लागली होती त्यामुळे हे दिसते तुम्हाला काहीतरी भाजलेलं असं काहीतरी तळलेलं सारखं वाटेल, पण हा आवळा आहे आणि टिंबलेले आवळे तुम्हाला माहिती असतील दक्षिणेत मिळतात, पण हा पहिल्यांदा मी ह्याला चिली पावडर म्हणजे काहीतरी फोडणी दिल्यासारखं आहे। खाऊन पाहिला मी, छान आहे। पोटाची भूक बाहेर भागवत होतो आम्ही आणि ते आमच्या म्हणजे घरूनच आणलेला नाश्ता तयार आहे। इडली चटणी आता मंदिरानंतर आम्ही चाललो तर वॉटरफॉलसाठी, ज्या वॉटरफॉलचं नाव आहे अगस्तियर वॉटरफॉल आणि मंदिर जे आहे डोंगराच्या पायथ्याला आहे। आता आम्ही वरती चाललो डोंगरावर, घाट सुरू झालेला आहे आणि मंदिरापासून जवळपास 1-2 किलोमीटरवर हा वॉटरफॉल आहे। तर जसा घाट सुरू होतो, घाट सुरू व्हायच्या आधी एक चेकपोस्ट लागतं, तिथे आपल्याला रजिस्टर करावे लागते, आपल्या गाडीचा नंबर वगैरे रजिस्टर करावं लागतं। तर पुढे थोडंसं चालत आल्यावर आपल्याला परत 2 वाटा दिसत आहेत। एक ही सरळ गेलेली वाट जी वॉटरफॉलपर्यंत जाते आणि ही उजवीकडे जाते। वरती अजून एक मंदिर आहे, तिथे चालली आहे वाट आणि आता मी सुरुवातीला त्या मंदिरापाशी चाललो आहे, मग परत खाली उतरून आम्ही वॉटरफॉलजवळ जाणार। आता मंदिराच्या मागच्या बाजूला पण जाऊन आपण पाहू की काय आहे ते मी दाखवतो तुम्हाला। मंदिराच्या मागे आलं ना तर आपल्याला ही अशी कातळ भिंत दिसते आणि ते या कातळ भिंतीवर बघा तुम्हाला कोरलेल्या मूर्त्या दिसतात। श्रीकृष्ण आहे, नरसिंह आहे
आणि वरती कोणती लिपी आहे ते मला माहिती नाही आहे, पण हे काही कोरलेलं आहे जे नटराज पण दिसतो. आणि फक्त मंदिराच्या मागच्या बाजूला असं नाही आहे, आपल्याला ऑपोजिट साईडला पण असं दिसतं आहे. तिथे तुम्ही बघाल तर कृष्णाची मूर्ती दिसते आणि तिथे पण बरंच काही शिवलिंग आणि अजून बरंच काही कोरलेलं आहे. आमच्या शिवबाची ही पहिलीच डोंगरवारी होती आणि योगायोग पहा की त्याची ही डोंगरवारी महाराष्ट्रात नाही तर तमिळनाडूत झाली. असे किडे आपल्याला बरेच दिसते तिथे. त्याला हातात घेतलं ना असा त्याची गोटीसारखा असा आकार होतो गोल गोल. तर वॉटरफॉल जवळ पोहोचलो आहे आपण आणि हा जो वॉटरफॉल आहे इथे बऱ्यापैकी तुम्हाला गर्दी दिसते आहे. याचं कारण असं की मंदिरापाशी जे मंदिराला भेट देण्यासाठी जे भाविक येतात, खाली जसं नदीत ते स्नान करतात तसंच ते मंदिराचं दर्शन झाल्यानंतर इथे वॉटरफॉलजवळ येतात, इथेही स्नान घेतात. कारण इथेही वॉटरफॉलजवळ स्नान घेणं हे पवित्र स्नान मानलं जातं, त्यामुळे एवढी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आता इथे मध्ये तुम्हाला वॉटरफॉलच्या इथे मध्ये भिंत दिसत असेल, तर भिंतीच्या इथे सगळे जेंट्स आहेत, त्या साईडला लेडीज आहेत. तर ही एक चांगली सोय केलेली आहे. ए माकडाची पिल्लू, ए माकडाची पिल्लू, माकडाची पिल्लू कुठे? मुंदनतुराई टायगर रिझर्वमधील हे सुंदर ठिकाण पाहून परतत असताना आम्ही पुन्हा पापनासमला थांबा घेऊन थोडं पायी चालत वाट वाकडी करतो. नदीला घातलेल्या बंधाऱ्यावरून वाहणाऱ्या या पांढऱ्या शुभ्र धारा, सह्याद्रीच्या डोंगर अंगावरून धावत आलेली ही नदी इथे पायथ्याला थोडा दम घेते. छोटा बंधारा पाहून झाल्यानंतर परतीच्या वाटेवर आम्ही अजून एक मोठा बंधारा अर्थात एक विशाल धरण पाहतो, मणिमुत्तार डॅम. पापनासमवरून आता परतत असताना आम्ही आता मणिमुत्तार डॅमला भेट देत आहोत. तर डॅमजवळ पोहोचलो. इथे एक व्ह्यू पॉईंट आहे, तिथे चाललो आहे आता. हा बंदर दगडाच्या वरती जो व्ह्यू पॉईंट आहे तिथे जायचं आहे. त्या वरच्या व्ह्यू पॉईंटला जाण्यासाठी इथून पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या चढायच्या आहेत.
तमिळनाडूचं नाव घेतल्यावर आपल्या नजरेसमोर येतं ते फक्त मोठमोठी गोपुरम असलेली मंदिरे. तमिळनाडूला फार मोठी सांस्कृतिक ओळख आहेच, पण ही ओळख लक्षात घेताना आपण तिची नैसर्गिक ओळख दुर्लक्षित करतो. या राज्यालाही सह्याद्रीची किनार आहे. सह्याद्रीचा वरदहस्त असल्याने समृद्ध जंगले इथल्या डोंगर अंगावर पोसली गेली आहेत. इथल्या वाघाचं अस्तित्व सांगतं इथली जैवविविधता. इथे वाहणारं पाणी गंगे एवढंच पवित्र आहे. म्हणूनच तर इथली तीर्थस्थाने त्यांची श्रीमंती मिरवत आहेत. जेव्हा कधी तमिळनाडूत याल तेव्हा फक्त इथल्या मंदिरासमोर मस्तक टेकून परतू नका, तर दर्शन घ्या त्या जिवंत देवाचं, तुमच्या माझ्या सह्याद्रीचं. त्याला पाहताच तुमचं भान हरवून जाईल. त्याच्या मातीचा टिळा मस्तकी लावला जाईल आणि ती तमिळ माती तुम्हाला मराठी माती सम वाटेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू. गुड बाय.